नमस्कार मंडळी. सोनी मराठीच्या अष्टनायिकांसह मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. मंडळी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सहभागी झालेले आहेत सोनी मराठी परिवारातील नायिका अर्थात नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेतील काटे परिवारातील सरिता, कावेरी, शरयू आणि पूर्णा, हम बने तुम बने मधील हर्षदा आणि तुलिका, एक होती राजकन्या मधील राजकन्या अवनी भोसले आणि मी तुझी चरे म्हणणारी रिया वर्दे. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. दिवाळीच्या आमच्या या स्पेशल भागांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. मंडळी, हे आपले दिवाळी स्पेशल भाग आहेत, त्यामुळे हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक मध्ये या आठवड्यात कसलीही स्पर्धा नसणार आहे. त्यामुळे विना टेन्शन परफॉर्म करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सरपंचांचं स्वागत करते. आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबलाटले, नमस्कार. विरोधाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. मंडळी, आज इथे अवघा सोनी मराठी परिवार एकत्र आलेला आहे, त्यामुळे धूमधडाक्यात सुरुवात करूया दिवाळीच्या आपल्या पहिल्या धमाक्याला. मंडळी, रत्नागिरीची दोन रत्न प्रथमेश आणि श्रमेश हास्य जत्रेतली चमचमती चांदणी नम्रता संभेराव सह इथे भरवतायत मुघल दरबार. बघूया या तिघांची बादशहाच्या दरबारातली दर्जेदार फालतुगिरी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन महालात, ज्याचं नाव आहे फालतुगिरी राजवाडा. मला आज आनंद होतोय की मी नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गाने माझ्या नवीन महालात आलो. हा भुयारी मार्ग आणि हा नवीन महाल कोणतंही झाड न तोडता बांधलाय. याचा अर्थ प्रगती ही झाड न तोडताही होऊ शकते. वा वा वा. आणि एवढंच काय, तर मी माझ्या महालासमोर सगळी झाडं लावायला सांगितले. बापरे, इकडे तर पालवीच फुटले नवीन. इकडे ज्येष्ठ मध, बाजूला तुळस, इकडे लवंग, जमाल गोटा. ह्या औदसे बाजूचा नेहमीच काहीतरी घोळ होतो. जाऊ दे, कशाला ती लफडी. माझा महाल नवीन असून देखील सगळी शांतता आहे, तो निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन झालेला साईड इफेक्ट अजून उठलेला दिसत नाहीये. झाले, बापाच्या श्राद्धाचं जेवण वाढून झालं. दादूस, पापड वाढायचे राहिले. अशी लात मारेन ना, अख्ख्या मंडपात फक्त चुरा सांडेल. दादूस, कळली तुमची लात मारण्याची वृत्ती कळली. चार चौघात तुम्ही माझी तौहीन करताय. आप जैसे सितारे हमारे सामने बैठे, हमारा नसीब है अच्छा. होय काय? आप जैसे सितारे हमारे सामने बैठे हैं, हमारा नसीब है अच्छा. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. झाले, इज्जतीचे फाटलेले कंदील चव्हाट्यावर लावून झाले असतील
तर हे तुझं अपशकुनी थोबाड घेऊन माझ्या समोर सकाळच का आलायस ते सांग सलीम शिवलकर. दादूस मना इजाजत हवी आहे भिजले बदाम. भिजले बदाम 1000 वेळा सांगितलंय ते मुघले आजम आहे तरी तू बदाम भिजवतोसच. ते भिजवलेले बदाम एकदा खा म्हणजे तुझ्या लक्षात राहील सलीम. आणि फालतुगिरी बंद कर आणि मुद्द्याचं काय ते बोल. बोलतो दादूस. यावेळी मी असं काहीतरी करणार आहे जेणे मी जग जिंके. जग? अरे लाईट गेल्यावर टॉयलेटच्या बाजूला आयशीला उभा करणारा तू जग जिंकायच्या वार्ता कशा करतोस. कर माझ्या दादूस वार्ता आणि चर्चा तर होणारच का? कारण यावेळी मी साहित्य संमेलन काढणार आहे. अच्छा म्हणजे यावेळी इज्जतीला तू साहित्य संमेलन म्हणतोयस तर. दादूस गप्प बस. साहित्य संमेलन काढत नाही ते भरवतात. अध्यक्ष नेमल्यावर जे बोलतात त्याला उनी धुनी काढणं म्हणतात आणि म्हणून ते तुझ्या एकट्याचं काम नाही सलीम. कोण कुत्रा म्हणतोय मी एकटाय? मी. मग ठीक आहे. मी म्हणतोय तू एकट्याने कसं पेलवशील. दादूस मी एकटा कुठे? माझ्या सोबत असेल माझी टवकाय हुस्न. हुस्न हार्ट अटॅक अनारकली दगडू मयेकर. ही अख्खं मच्छी मार्केट आता जी फिरून आली आणि आल्या आल्या तुझं नाक खाजवलं आणि ही अनारखळी आणि कोळी डान्स म्हणजे ही डायरेक्ट जेट्टीवरून आली की काय? दादूस ती माझी क्युटी पाय माझी लाईफ ऑफ पाय त्यांच्या पायावर. पाय लागू दगड फूल. ही अनारखळी आहे की अनारखोळी आहे? चूक झाली सासरुद्दीन. या वयात माझी नव्याने बारशी घालण्यापेक्षा साहित्य संमेलनाचं नाव काय ते सांगा. दादूस माझ्या साहित्य संमेलनाचं नाव आहे अकबर साहित्य संमेलन. इथे साहित्याला पण बुडबुडे येतात. येऊ देच. साहित्याला येऊ देच म्हणजे झालं. दादूस साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आपण सगळ्या प्रमुख पाहुण्यांना 21 तोफांची सलामी द्यायची. परत? गप्प बस सलीम. परत कशाला? मागच्या वेळी आजोबांच्या वाढदिवसाला 21 तोफांची सलामी देत होतास. 20 तोफांची सलामी बरोबर दिलीस. 21व्या तोफीला शिंकलास. डायरेक्शन बदलली आणि आजोबा डायरेक्ट उत्खननात सापडले. माहितीये काय? बिचारे डायनासोरच्या अंड्यावर उपडी झोपले होते. सल्तनते पोपटी मिरची वादग्रस्त मसाला याच्यावर मी तरी न बोललेलंच बरं. मी का बोलता? आपली निमंत्रण पत्रिका तयार बघून घ्या. बघ ही एवढी काळी पत्रिका. इकडे बघा. या निमंत्रण पत्रिकेनुसार पहिल्याच दिवशी आपल्या पुस्तकाचे धिंडवडे निघणार आहेत. धिंडवडे? सभ्य माणसं त्याला ग्रंथ दिंडी म्हणतात मुली. त्याच आम्ही करणार. आम्ही ग्रंथ दिंडी काढणार. मेन गेट पासून मेन स्टेज पर्यंत रेड कार्पेट टाकणार. त्या रेड कार्पेटवर तुमचा फोटो असणार आणि मग माणसं त्याच्यावरून चालत चालत मेन स्टेजवर जाणार. म्हणजे अख्खी ग्रंथ दिंडी माझ्या उरावरून नेऊन तुम्ही माझ्या थोबड्याचे झेंडवडे काढणार. सलीम अरे कोणत्या प्रकारचं साहित्य संमेलन आहे? या अवदसेच्या नादाला लागू नको. पत्र किंवा मेसेज पाठवून हिला सांगा ते सल्तनत हिंद आहे म्हणून. दादूस पण ती बरोबर बोलते. काय? माफ करा सल्तनत हिंग. आता ह्याच्या पण जिरे मोरीला फोडणी द्यायची वेळ आली आहे सलीम. फोडणी द्या पण नंतर द्या. त्याच्या आधी आम्ही तुमच्यासाठी अध्यक्षीय भाषण लिहिलंय तर तुम्ही वाचा. माझ्यासाठी अध्यक्षीय भाषण? वा तुम्ही दोघांनी लिहिलंय. वाचलंच पाहिजे. अकबर अप्रसन्न. ठीक आहे मी अकबर बेटकर. चांगलं लिहिलंय. मी अकबर बेटकर अजिबात लायकी नसताना या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निर्लज्जपणे माझा अपशकुनी चेहरा घेऊन तुमच्या समोर लोचटपणाची हद्द करत उभा आहे. एक प्रकारे तुम्ही एका बारदानाला गालिचा करताय.
धोत्र्याच्या फुलाला गुलाबाची उपमा देताय. पण ठीक आहे, मी नालायक आहे हे मी माझ्या दळभद्री मनाने मान्य करतो आणि अध्यक्ष म्हणून तुम्ही मारलेल्या वाहनांचा स्वीकार करतो. हे रानटी प्रेम माझ्याबद्दलचं कुणाचं सांडलं ते सांगा. शास्त्रज्ञ, आत्मनिंदा हेच खरं आणि प्रामाणिक साहित्य असतं. म्हणून काय एवढं खरं बोलायचं? दादूस, ते आम्ही काय लिहिलंय बघण्यापेक्षा आम्ही ते कसं लिहिलंय ते बघा. मी 13 दिवस आणि हिने 13 रात्री जागून हे अध्यक्षीय भाषण लिहिलंय. दिसतंय ते बापाचं 13वं घातलेलं दिसतंय भाषणामध्ये मला. तुम्ही कला आवरेत चिरताय हा? जरा शांत व्हा. मी पुढचं काय सांगतं ते ऐका. या सगळ्या कार्यक्रमानंतर आपण एक परिसंवादाचा कार्यक्रम पण ठेवणार आहोत. परिसंवाद? हा. साहित्य घेणार? वा, म्हणजे माझ्या नवरत्न दरबारांचा समावेश केलाय तर? नाही दादूस, ते नाही येणार आहेत. जुने नाही, सगळे नवीन आहेत. कोण? बाबी नाटेकर, गुंडू चिकणे, बबन तोरसकर, झंप्या पोटफोडे उर्फ कवी झेड. आणि ह्या सगळ्यांचा बाप, ज्याच्या साहित्य चळवळीने साहित्य विश्वात वलवल निर्माण झाली, असा या थोर साहित्यिक फोंड्या वांदरकर. फोंड्या वांदरकर हे साहित्यिकाचं नाव आहे? नाव. अरे ह्याने आयुष्यात कधीतरी मुगडाळ 1 किलो असा तरी लिहिलाय का कागदावर? कोण हा फोंड्या वांदरकर आणि कुठल्या विषयावर बोलणार आहे तो? विषय तुम्ही सांग. सल्तनत दालचिनी ही पोरगी जवळ जवळ मला मसाल्याच्या डब्यामध्ये सेटलच करणार बहुतेक. अरे काय बोलतेस काय तू? मी तुम्हाला परिसंवादाचे विषय सांगते. सांग. अकबर शाप की वरदान, अकबर सैतान की संत, अकबरची 1000 लफरी, अकबर जोद्धा वैवाहिक समस्या ना अकबर मेलाच पाहिजे. कधी? हे विषय आहेत. अकबर मेलाच पाहिजे हा तुमचा विषय? हे असे 5 विषय आहेत आमचे. हे तुमचे 5 विषय कमी आणि माझ्या तिरडीचे 4 बांबू आणि 1 मडकं जास्त वाटतंय मला. काय पण बोलू नका. जिल्हे सांडपाणी. सांडपाणी? अरे बिन झाकण्याच्या गटारा काय बोलतोयस काय तू? कळतंय तुला? असं नसतं ते. हे साहित्य संमेलन कमी आणि अकबर हत्या संमेलन जास्त वाटतंय मला. पण आम्ही तुमच्या नावाने पुरस्कार पण देणार आहोत. पुरस्कार? माझ्या नावाने? काय बोलतेस का? ये ग बाय माझे ये. माझ्याशी बोला. म्हणजे तानसेनला बेस्ट सिंगर आणि बिरबल बेस्ट रायटर आणि महाराणी जोधाला उत्कृष्ट कॉमेडी कथाबाह्य कार्यक्रम. नाही, यातलं एक पण नाही कोणालाच द्यायचं. फक्त एकच पुरस्कार द्यायचा, तो पण माझ्या बापसाला, दगरू मयेकरला, झंडूश्वर अकबर स्मृती चिन्ह पुरस्कार, तो पण जीवन गौरव. झंडूश्वर अकबर स्मृती जीवन गौरव. माझ्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही पुरस्कार वाटताय? तुम्हाला लाज वाटते? आणि हिच्या थेरड्यानं काय केलंय की त्याला जीवन गौरव देताय तुम्ही? सलीम तुम्ही हिच्या थेरड्या म्हाताऱ्याबद्दल उलट सुलट बोलू नका. तुम्ही त्यांचा आदर करा. आदर चोर कुठला? परकीय 1.5 लाख शत्रू जेव्हा आपल्या राज्यावर चाल करून आलं होतं, तेव्हा तिच्या एकट्या बापसाने त्यांना परतावून लावलं होतं, कुठलाही रक्तपात न करता. एकट्याने? कसं शक्य आहे? आदल्या दिवशी 1.5 किलो पावट्याची भाजी खाल्ली होती. अच्छा, म्हणजे त्यांनी त्यांचं कर्तृत्व प्रूव्ह केलंय तर. मग अशा माणसाला आपण जीवन गौरव द्यायला नको? मग जीवन गौरव नको, त्याला जीवन चूर्ण द्या. ती सिच्युएशनची डिमांड आहे. आणि काय रे, हे जीवन गौरव म्हणजे काय प्रसाद वाटला ज्याला भेटेल त्याला वाटत सुट्टाय? सल्तनते अलकाताई, आता आणा मला माहेरची साडी आणि नांदायला पाठवा कुठेतरी. अगं म्हणजे बाय, ते असं नाही आहे. ते सल्तनत मकरंद आहे. टमकाळ्या काय जमत? तो मिमिक्रीचा विषय नाही. तुम्ही बोललात म्हणून मी व्यक्त झालो. ते सल्तनते हिंद आहे आणि हे कोणत्या प्रकारचं वसाड साहित्य संमेलन आहे? अरे म्हणजे ग्रंथदिंडी माझ्या उरावरून जाते आणि साहित्यिक म्हणून फोंड्या वांदरकर ह्याला बोलवणार? असल्या थुकरट साहित्य संमेलनाला मी विरोध करतो. याला एक छदाम पण मिळणार नाही. सलीम लिहून घे. दादोश, तुम्ही या साहित्य संमेलनात छदाम जरी दिला नाही तरी हे साहित्य संमेलन मी रस्त्यावर सादर करेन. अरे पण का? कारण तुम्ही युद्ध साहित्य घेऊन जनतेला युद्धखोर बनवताय. पण एक गोष्ट विसरताय. कुठली? कुठल्याही जुलमी सत्तेला उलथवण्यासाठी खरं साहित्यच उपयोगी पडतं. म्हणून हे खरं साहित्य मी लोकांपर्यंत पोहोचवणार.
तुमची जुलमी सत्ता उलथवायला माझ्या खऱ्या साहित्याला थोडा वेळ लागेल, पण तुमची वेळ नक्की येईल. कारण आली रे आली, आता अकबरची येल आली, आता माझी सटकली. मला राग येतोय, कळलं का? सल्तनत आहे खरपलेली फोरणी. करपलेली फोरणी. जाड्या सिंगम, तुझी रेसिपी पूर्ण झाली काय? सिपायो जेवायला बसा. जेवायला तुमच्या या अनोख्या साहित्य संमेलनाला खूप शुभेच्छा. बघा सरपंच काय म्हणतात. मकरंद दादा. जोरदार. दिवाळीच्या सुरुवातीलाच लक्ष्मी बारचा दणदणीत आवाज यावा तसं तुमचा खणखणीत परफॉर्मन्स झालेला आहे. या सगळ्या दणक्यात तुम्ही साहित्य संमेलनाची जी व्यथा मांडलेली आहे ती फार मला जोरदार आवडली. दुसरं म्हणजे पंचेस झाडं तोडणीपासनं तुम्ही साहित्यावर सुद्धा विलक्षण भाष्य केलं आणि तो मेसेज जास्त महत्त्वाचा होता. या सादरीकरणासाठी तुम्हाला चिरोटे द्यायला हरकत नाही. चिरोटे आज मार्क तर नाही येत. वा 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 वा, प्रथमेश रमेशला मिळालेले आहेत चिरोटे. बघा अलकाताई काय म्हणतात. मला असं वाटतं फराळाचं पूर्ण ताट आमच्या समोर आलं होतं खरं तर आज परिपूर्ण पूर्ण. आणि नम्रता, प्रथमेश, रमेश, काय एनर्जी होती तुम्हा तिघांची. हे गेल्या वेळचं तुमचं स्किट होतं जादूगार आणि पत्रकार, आणि रमेश त्यातला तुझा बोलण्याचा टोन आणि आजचा दोघांचाही तिघांचाही अप्रतिम. आणि नम्रता तुझी एंट्री म्हणजे भन्नाट, खरंच धमाल आली. फुल एंटरटेनमेंट, सॉलिड, मस्तच. थँक्यू सो मच. मंडळी, दरवेळेस हास्याचे बॉम्ब फोडणारा प्रसाद खांडेकर आणि कुठल्याही बॉम्बची वात पेटवण्यात पटाईत असलेला ओंकार भोजने आता इथे एक जबरदस्त बॉम्ब स्फोट करणार आहेत. बघूया या दोघांचा हास्य धमाका. अण्णा हे थांब. अण्णा काय तुमच्या गळ्यात काय काय म्हणजे हार आहे. हे वायरी कसल्या कसल्या वायरी. हे बॉम्ब आहे. बॉम्ब आहे. चौगले ए चौगले तू नाही जायचं करला. बॉम्ब आहे बॉम्ब आहे. हे बघ गळ्यात बॉम्ब आहे म्हणून आई शपथ अण्णा हे बघा काय रे. हे बघ राहिलं. आयुष्यात पहिल्यांदा वीक मुळे वाचलोय. चौगले थांब ना. वाचतंय वाचतंय. ए चौगले ऐका ना रे. अरे कोणी अरे आताच निवडून आलोय ना मी. अरे थांबा कोणीतरी थांबा. अरे ऐका ना रे. आलो अण्णा आलो अण्णा. मी कार्यकर्ता ज्यांनी विचार न करता साऱ्या आयुष्याकडे पाहिलं. साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मरता मरता फक्त जगायचं राहिलं. स्वतःकडे बघायचं राहिलं. मी कार्यकर्ता, मी पिंडोक, कारण मी कार्यकर्ता. साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो, मी मात्र रस्त्यावरती किका मारून मरतो. मी कार्यकर्ता. नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार. नाही मला मेंदू आणि आचार विचार. तू वाजव वाजव. कार्यकर्ता. अरे इथे हे संकटात आहे. नाचतोस कसला. गाणं कसलं गातोय. नाही अण्णा तुम्ही संकटात आहे म्हणूनही गाणं गाते. ते गायल्याशिवाय स्किटचा पिच सेट होत नाही ना म्हणून गातोय. अरे मी घाबरून माझं पिच अख्खं ओलं झालं ते बघ ना. अण्णा का घाबरते तुम्ही. का घाबरताय. मी आहे ना तुमच्या पाठीशी. तू आहेस ना. तू तरी जाऊ नको. तू तरी जाऊ नको. अण्णा असं केलं तर मला घाबरेल होईल. अण्णा सोडा. मी कुठं जात नाही. अण्णा सोडा ना. कोण तू बॉम्ब स्क्वॉड वालायस तू. अण्णा
मी तुमचा कार्यकर्ता. अहो, तुम्ही विसरले मला? अहो नाही का, एकदा तुमच्या पाया पडायला आलो होतो, आशीर्वाद घ्यायला तुमच्या पाया पडायला आलो, तेव्हा तुम्ही लात मारून मला बाजूला केलं. आठवलं अण्णा? म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे फोटोग्राफर होता म्हणून तुम्ही तसं केलं. आठवलं अण्णा? ते सोडा, नंतर नाही का पूरग्रस्तांना भेट द्यायला आपण गेलतो, तेव्हा बाबो पाणी एवढं गळ्यापर्यंत होतं, पण माणूस सगळ्यांची चौकशी करत होता. तेव्हा अण्णा तुम्ही माझ्या खांद्यावर बसून सगळ्यांची चौकशी करत होता. आठवलं का? तो कार्यकर्ता आहे मी अण्णा. तू होता? हा ना. नंतर नाही का पक्षाने तुम्हाला तिकीट नाकारलं, तेव्हा अंगावर रॉकेट टाकून घेतलं होतं, तो मी आहे. असं झालं होतं? हा अण्णा, असं झालं होतं? हो अण्णा. नाही असं झालं म्हणजे तुम्हाला कळलं नसेल, कारण तुम्ही गाडीत बसून निघून गेले ते अण्णा, म्हणून तुम्हाला माहित नाही. तू आता माझ्यासाठी आलास ना? हो अण्णा. हे सगळं हा हे चौगले हे. अरे तो बघ रे, कडिया काम करायचं रे, त्याला रस्त्याचं काम दिलं, माझ्या जीवावर पैसे कमवले नाही, आता मला बॉम्ब सापडला. तो बघ तिकडे. अण्णा कशाला तुम्ही पळत्याच्या मागे लागताय? चांगले विषय काढा, मी सांभाळून घेईन तुमच्या. तू नाही ना मला सोडून जाणार? नाही ना अण्णा तुम्ही मला हात पकडला माझा आज. अण्णा अण्णा, कार्यकर्ते कधी सोडून जात नसतात. नेते पक्ष सोडून जातात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग जातात. अण्णा मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही अण्णा, कारण मी बिंडोक आहे. मी कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे ना. ह्याच्यात बॉम्ब आहे, बॉम्ब. ना अण्णा, बॉम्ब काय बॉम्ब? तुम्ही फक्त सांगा, मी आरोळी ठोकेन. बॉम्बचं काय घेऊन बघता अण्णा? फक्त आहे ना आपल्या एरियामध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तेवढा जरा बघा ना. अण्णा तुम्ही हात उगारला माझ्यावर? नाही ना, हात नाही उगारला. नाही अण्णा, अण्णांचा हात रिकामी नाही केला पाहिजे. अण्णा मारा. अरे नाही अण्णा मारा. अण्णांनी मारला. हे काय? अरे बाप, मरतो का काय मी? स्वर्ग दिसला मला. ऐक ना हे, अरे ते आपण पाण्याचा नंतर सोडवू शकतो. ह्याच्यात ना बॉम्ब आहे, बॉम्ब. त्याचं बघ ना, आता काय फुटलं ना तर पाणी पाजलं, तोंड शिल्लक राहणार नाही माझं. ह्याचं बघा ना काय ते. असं कसं शिल्लक राहणार नाही अण्णा? आणि अण्णा अजून एक आहे, म्हणजे सांगणार नव्हतो पण कडके म्हणून सांगायला लागते अण्णा. काय ते? काय ते आपले प्रचार प्रमुख होते ना बेटकर सर, त्यांनी सांगितलं होतं का मिरवणुकीसाठी बाईक आणा, तुम्हाला पेट्रोलसाठी 100 रुपये देतो, पण त्यांनी फक्त 30 रुपये दिले. ते 70 रुपयाचं बघा ना. 100 रुपये सांगून 30 रुपये दिले? अरे त्याने माझ्याकडनं 200 रुपये परत घेतले. अरे बेटकर काय करतोय? आणि आता गळ्यात बॉम्ब तर मरू द्या बेटकर, ह्याचं कर ना काहीतरी. बॉम्बचं ना करू आपण. मी काय म्हणतो अण्णा, सांगा मला काय करतो तू? बॉम्बची वाद कुठे आहे सांगा. अम्मा भरा येणार का? तो नाही, तो बॉम्ब नाही, तो असं फुटतो ना, बॉम्ब ब्लास्ट होतो ना, तो आहे बॉम्ब. तो हा दिवाळीचा बॉम्ब नाही, हा तो कोणी ठेवला रे? अण्णांच्या गळ्यामध्ये हा बॉम्ब कोणी ठेवला? कोण आहे? सख्या आईचं दूध प्यायला असेल या समोर. नाही आता इथं फाडला अण्णा, आपल्याला जो नडला त्याला इथं उभ्यान फाडला. अरे अण्णा फाटायला आलाय ते बघा. नंतर करूया ना आपण, आधी ह्याचं कर काहीतरी. ह्याचं काय करायचं अण्णा? मी काढतो ना अण्णा. सॉरी हा हात नाही लावायचा. अरे एवढं सोपं असतं तर मी काढून फेकलं नसतं का? एवढं हे नाही. एक काम कर, तू काय बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे ना, त्यांना बोलो. बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे, त्यांना बोलो. त्यांना फोन कर. नाही ना सॉरी, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एवढं पर्सनली मला काम सांगताय, पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही. एक काम कर बघ, माझ्या माझ्या खिशात मोबाईल आहे, तो काढ आणि फोन ला. काय मी तुमच्या खिशात हात घाल आणि हे काय करतो? काय आलं ना? माझा हात केवढा लकी आहे माहित आहे? अहो तुमच्यासारख्या राजकारण्याच्या खिशात कोणतरी पहिल्यांदा हात घालणार रे. टाळ्या नंतर कर, टाळ्यांची वाक्य हे करा आधी. आला मोबाईल आला. हे कर, फोन लाव लवकर. कोणला लावायचं आहे? हे बॉम्ब स्क्वॉड वाला ना फोन लाव. इमर्जन्सी दाब. काय रे अण्णा पासवर्ड सांगा. हे वहिनी साहेबांचं नाव आहे. वहिनी साहेबांना आम्ही आईसारखं मानतो, त्याचं नाव माहिती आहे मला. उज्ज्वला. अण्णा रॉंग पासवर्ड सांगते. शकुंतलाबाई ट्राय कर. क्या बात आहे. शकून अण्णा म्हणजे ते महिला आघाडीच्या ते नाही ते
तसं नाही ते. नाही मस्त आहे हा मोबाईल मस्त आहे पासवर्ड शिवाय उघडत नाही. नाही तसं नाही ते. नाही असू दे असू दे लोक सांगत होते मला मी भरोसा ठेवत नाही नाही अरे तसं नाही ते. झालं ओपन झालं हा हो मोबाईल पण ओपन झालं तुमचं प्रकरण पण. हॅलो 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 बॉम्ब स्क्वॉड वाले हॅलो अहो तुम्ही अण्णांच्या गळ्यातला बॉम्बचा हार काढायला येताय ना. हॅलो अरे आईचा घो तुझ्या अन्नाच्या. आई ग अरे रस्ता खराब होता मी घाईत येत होतो माझी बाईक खड्ड्यात गेली आणि डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये आलोय. मुर्दा बसवला तुझ्या अन्नाचा तो. सॉरी काय बोलतात मुर्दा बसवला म्हणतो तुमचा नाही म्हणजे तुमचा बॉम्ब डिफ्यूज करायला येत होता पण रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेला. अण्णा ते आता खरं सांगतो विषय निघाला म्हणून खड्ड्यांचा प्रॉब्लेम लय मेजर आहे हो मग म्हणजे आम्ही कार्यकर्ता आहे ना तरी आम्हाला पण दणके बसतात हो आणि गाडीचा तर मेंटेनन्स विचारू नका शॉक ऑफिसर पण दोन्ही गेले ते. मेल्या मला फोन लावलास ना मग माझ्याशी बोल. नाही म्हणजे ह्यांना लय इंटरेस्ट आहे बोलण्यामध्ये. मी काय म्हणतो बॉम्ब स्क्वॉड वाले ते अण्णांच्या गळ्यात जो बॉम्बचा हार आहे तो काढू काय. नाही हात लावू नको वेडायच काय. नाही हात लावू नको मी सांगतोय तेवढंच ऐक. काय बाय. हॅलो हॅलो काय नाही काहीतरी महत्वाचं सांगतो म्हणला नाही बाय बोला. पण ठेवला म्हणजे नाही येते. देवा मला वाचव मला जगायचं. काय करतोय अश्रू काहीतरी करणार मी तुझ्या पाया पडतो नाही अण्णा तुम्ही असं नाही करत अण्णा तुम्ही असं नाही तर असं करा ना. मी आहे ना मी बघा दोनच वायर येते इथं ब्लू आहे म्हणजे न्यूटन आहे आणि रेड आहे म्हणजे फेज आहे. तुला तुला वायरिंग मधलं कळतं अण्णा. अहो जिथं जिथं तुमची प्रचार सभा असते ना तिथं टेजचं रायटिंग मीच करतो. अरे ती लाइटिंग वेगळी रे ह्या वायरी वेगळ्या ना. नाही अण्णा सारखंच असते ते रेड म्हणजे फेज आणि ब्लू म्हणजे न्यूटन असते ते. आता बॉम्ब लावणाऱ्यांचा वायर म्हणजे गावठी असं सांगता येत नाही. तू घाबरवतोस मला. अरे या फुटाच्या आधी अटक येऊन मरेन ना रे मी. तुम्ही मरण्याचं टेन्शन घेऊ नका तुमची अंत्ययात्रा अशी काढा ना विरोधक पण अश्रू गाळून तुम्हाला सांगतो. आणि घोषणा तर विचारू नका. अरे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा. उचकी नाही ठसका नाही अन्नाचा आवाज बसका नाही. हाय अजून हाय ना अण्णा गेला काय नाही ना. ह्याचं कर ना काहीतरी. याचं करतो मी अण्णा ह्या दोन बोटांपैकी एक बोट पकडा. आणि काय सांगा ना पकडा. हे घे कळलं अण्णा सोडा. काय केलं ब्लू कसला आवाज येतो अण्णा म्हटलं ना कापलन चालू झालं. अरे तू बॉम्ब आता ऍक्टिव्हेट केलास रे. अरे टिक टिक चालू झाली इकडे. अण्णा टिक टिक चालू झाली म्हणजे अजून पण घड्याळ्यामध्ये पावर आहे. याचं कर ना काहीतरी. काहीतरी असेल ना रे मार्ग. काहीतरी मार्ग असेल. हळूहळू करा ह्याच्यात काहीतरी असेल बघ. अण्णा इथं चिठ्ठी आहे. हो चिठ्ठी काय लिहिलंय वाच काय लिहिलंय अण्णा. काय अण्णा इथे लिहिलंय का ह्याच्यामध्ये पासवर्ड टाकला तर टिक टिक बंद होईल आणि बॉम्ब निकामी होईल. टाक ना पासवर्ड टाक पटकन. काय शकुंतला इथं कसं चालेल. शकुंतला इथं चालेल. लिहिलं असेल बघ कुठतरी तिकडे लिहिलं असेल पासवर्ड बघ. हा काय लिहिलंय अण्णा इथे लिहिलंय पासवर्ड म्हणजे अण्णांचे आजपर्यंतचे सगळ्यात मोठे घोटाळे सगळ्यात मोठे 5 स्कॅम सांगा. अरे कोणी लिहिला रे अण्णा म्हणजे काय घोटाळा करणारा वाटतो. अण्णा म्हणजे काय घोटाळा. अरे अण्णा धुतल्या तांदळा असं धुतल्या गव्हासारखा आहे. अण्णांविषयी असं बोलता यार कोण सख्या आहे तर दूध प्यायला असेल समोर सांगतो तुला. फाडला तर फाडला. केलेत घोटाळे केलेत घोटाळे 4-5 केलेत मी. अण्णा पण तुम्ही कसे घोटाळे करू शकता ना. तुम्ही घोटाळे केले नाही हे सांगण्यासाठी आम्ही उपोषण केलं नाही का. हा मध्ये झाले ते. आता तोच उपाय आहे ना. तेच व्हॉइस कमांड सांगावे लागेल ना मला. हा ते तर हाय तुम्ही जीव वाचवायचं म्हणल्यावर आता काही घोटाळे होतच राहतात नाही. तुम्ही सांगा अण्णा लवकर. हे गरीब निवारा घोटाळा. पासवर्ड करेक्ट. 4 स्कॅम्स लेफ्ट. अजून 4 सांग. गरीब निवारा घोटाळा म्हणजे ते घरात येणार होते ते. हा ते हवा ना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये फसवल्या ना. मी हे सगळं निस्तारतो. मला फक्त एक चान्स हवा. अजून हे अण्णासाहेब सहकारी पतपेढी घोटाळा.
पासवर्ड करेक्ट. हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे. पतपेढीच्या घोटाळ्यामध्ये पण तुम्ही आहात ना? अण्णा हो, आम्ही त्या संचालकाला उगा जीव जाईपर्यंत मारला अण्णा. म्हणजे त्याचं पण होतं थोडं. नाही अण्णा, असं कसं हो? माझ्या स्वतःची रिक्षा चालवून 2 लाख रुपये त्या पतपेढीमध्ये होते, ते बुडले अण्णा. मी सगळं निस्तारेन. माझे शब्द आहे, मला फक्त ह्याच्यात ना वाचू दे. मी खरंच शपथ देतो. मी सगळं तो हा रस्ते बांधकाम घोटाळा. पासवर्ड करेक्ट. हे पण बरोबर आहे. अण्णा, रस्त्यानं पण सोडलं नाही तुम्ही? अहो अण्णा, रस्त्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे, तरीच म्हटलं तो बॉम्ब स्क्वॉडवाला तुम्हाला काय शिवाय देत होता अण्णा? नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पण होता. नाही अण्णा, पण आपली पण माणसं गेले त्याच्यामध्ये. तो आपला शिवराम आहे का नाही, त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं, ते तुम्हाला पत्रिका द्यायला येत होते, मुलीलाच घेऊन येत होते. त्या खड्ड्यात ऍक्सिडेंट झाला, मुलगी मेली. म्हणजे लग्न ठरलेली मेली म्हणून जास्त दुःख झालं. बाकी मी निस्तार, माझी चूक झाली. मला कृषी बाजार समिती घोटाळा. पासवर्ड करेक्ट. बाजार समितीमध्ये पण ना, त्या घोटाळ्यामुळे तर शेतकरी धंद्याला लागले ना. अहो मी स्वतः ट्रक भरून कांदा रस्त्यावर सांडला ना. हे बघ तू कार्यकर्ता ना, मी तुझी सगळी नुकसान भरपाई देणार. हा, माझा बाप परत आणून द्याला ना. त्या घोटाळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना, त्याच्यामध्ये माझा बाप होता ना. मला एक चान्स आहे, मी सगळं सुधारण. खरंच मला एक चान्स आहे. मी आता 5वा राहिलाय. 5वा कुठला होता? मोठा बियाणं घोटाळा नाही, तो छोटा होता. पशुखाद्य घोटाळा नाही, तो पण छोटा होता. शिक्षण घोटाळा नाही, तो संपूर्ण 5 वर्ष भ्रष्टाचार. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए थांबला. 5च्या 5 बरोबर सांगितले. आता तुमच्या पापाचा घडा आणि हा बॉम्ब 60 सेकंदात फुटेल. हे बघ, याने फसवलंय. हा 5 पासवर्ड सांगितलं ना, थांबणार होता ना, याने फसवलंय. अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा. अण्णा मी तुम्हाला वाचवीन, मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी काय करतो, मी हा हार काढतो, तुम्ही पटकन पळा अण्णा. आणि मग तू? माझं मी बघीन अण्णा. 100 मेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. मी अजूनही पोशिंदा वाटतो ना तुला? वाटतो अण्णा, कारण मी बिंडोक आहे ना. मी सच्चा कार्यकर्ता आहे ना अण्णा. अण्णा पळा तुम्ही. अण्णा पळा तुम्ही. पळा ना, इकडे पळा अण्णा. हा अण्णा मी वाचवणार आहे, कारण मी अण्णांचा सच्चा कार्यकर्ता आहे. अरे उचकी नाही, ठसका नाही, अण्णांचा आवाज बस का नाही. अरे आवाज कुणाचा? अरे परत माझ्याच गावात टाकला तू. अरे परत गळ्यात आलं माझ्याच. अरे आता कर याचं काहीतरी. अण्णा बिंडोक म्हणजे एवढा पण बिंडोक नाही मी. तुमचे एवढे सगळे घोटाळे लक्षात घेऊन पण तुम्हाला जिंदा ठेवीन. अण्णा कधी ना कधी कार्यकर्ते डोळे उघडणारच होते. एवढे प्रयत्न करून पण जर तो बॉम्ब तुमच्याच गळ्यात पडत असेल तर तो तिथंच फुटला पाहिजे. अण्णा नाही ऐक ना, घाबरू नका अण्णा, मी तुमचं नाव कुठंच कमी पडू देणार नाही. अरे जब तक सूरज चांद क्या बात है, क्या बात. वा वा वा. माझी खरंच अशी इच्छा आहे ना की प्रत्येक कार्यकर्त्यानं हे स्किट पुन्हा 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 पाहावं आणि आता तरी जागं व्हावं. क्या बात. आणि अमीर हडकर आणि वाजंत्रीवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांची उत्तम साथ होती या परफॉर्मन्सला. क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. सरपंच तुमचं काय म्हणणं आहे? मकरंद दादा. ऐन दिवाळीमध्ये सुतळी बॉम्बला अगरबत्ती टेकवावी आणि वाट पाहून वात विजली असं समजून पुन्हा अगरबत्ती टेकवायला जाऊन हाताजवळच बॉम्ब फुटावा तसं सादरी. क्या बात है, क्या बात है. प्रसाद, तुझ्या कल्पनेला इतकी मनापासून दाद. क्या बात है, जोरदार. मी उभा राहून एकदा टाळ्या वाजवतो जोरदार. अलकाताई. अपना टाइम आ गया ओमकार, तेरा टाइम आ गया. सच्ची ओमकार, काय वर्सेटाईल. म्हणजे काय म्हणू तुला, काय सुंदर केलंस. म्हणजे आवाजाची लेवल म्हणा, डायलॉग डिलिव्हरी आणि प्रसाद, क्या कमाल आहे. म्हणजे तुमच्या दोघांची भट्टी एवढी जमली होती की खरंच मजा आली. आणि केवढा सुंदर मेसेज दिला तुम्ही, की डोळे उघडणारा मेसेज होता हा. खरंच मस्तच सुंदर. क्या बात. मंडळी, खास दिवाळी निमित्त
मुंबई जवळच्या डोंबिवलीचा गोंडस विनोदवीर तेजस आणि पुण्याजवळच्या कात्रजची गुणी अभिनेत्री प्रियदर्शनी आता इथे येत आहेत सोनी मराठी परिवारातील नायिकांसोबत धमाल करण्यासाठी. चला तर मग या धमाल खेळाची मजा लुटूया. नमस्कार 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 नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा गोंडस अभिनेता तेजस राऊत. आणि मी विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. तर आज तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही हे ऍक्टिंग आणि स्किट सोडून अचानक हे अँकरिंग कडे कसे वळलो. तर म्हटलं काही दिवाळी आहे, सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि मार्क्स पण नाही आहेत आज. तर मग थोडीशी मजा करूयात. हो आणि सोनी मराठीच्या इतक्या तारका आपल्याला इकडे जॉईन झालेल्या आहेत आज सेलिब्रेशन. नाही तेच म्हणत होतो की त्यांना आपण इथे बोलवून काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. हो हो हो. तर दिवाळीची धमाल मस्ती करण्यासाठी मी सोनी मराठीच्या नायिकांना आमंत्रित करते रंगमंचावर. प्लीज या. वा मस्त वाटतंय. असं दिवाळीमध्ये नातेवाईक घरी आल्यानंतर कसं घर भरल्यासारखं वाटतं तसं छान वाटतंय आता. आणि अगं सण पण बघ ना कुठला आहे. दिवाळी दिवाळी यार बाकीचे कुठलेच सण 4 ते 5 दिवस चालत नाही. दिवाळी एकमेव सण आहे 4 ते 5 दिवस चालतो. म्हणजे बघ ना दिवाळी, पाडवा, भाऊबीज, ते 3च लिहिलेत बाकीचे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आहेत ना. बरोबर बरोबर. आणि प्रिया ते बली जयाप्रदा ते पण दिवाळी. बली प्रतिपदा असतं ते. बली प्रतिपदा ते पण दिवाळीतच असतं ना. हा ते पण दिवाळीत असतं. हे पण बली प्रतिपदा म्हणजेच पाडवा आणणार आहे. पाडवा हो. मग मला अजून एक प्रश्न आहे या पाडव्याबद्दल. कोणाला विचारू आता. तू शरवीला विचार ना. हिने MPSC ची परीक्षा दिली. शपथ हिला विचार. द्यायची परीक्षा मी अभ्यास करते. अभ्यास करते ती. तिला नक्कीच माहित असणार. हिला विचार. हे माहित असणार. दिवाळीच्या पाडव्याला गुढी कुठल्या दिशेला उभारतात. कुठल्याच नाही. पाडव्याला गुढी उभारत नाही. नाही ती गुढी पाडव्याला उभारतात. वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा मग ती गुढी पाडव्याला गुढी उभारतात. मग ती कुठल्या दिशेला उभारतात. पूर्वेकडे. पूर्वेकडे. वाव तिला खरंच उत्तर माहिती. पूर्वेकडे वरच्या दिशेला उभारतात. गुढी पाडवा हा वरच्या दिशेला उभारतात. मग गुढी उभारतात मग गुढी पाडवा असं का म्हणतात. मग गुढी उभवा असं म्हणलं पाहिजे ना. तू प्रॉपर पुण्याची नाहीच आहेस ना म्हणजे बाहेरचीच. हा डोंबिवली कसं बाहेर आहे मुंबईच्या तसंच. ठीक आहे आपण पुढचे प्रश्न विचारूया. हा मी प्रश्न विचारतो सरिताला. ओहो. सरिता यमद्वितीया हा जो दिवाळीतला दिवस आहे तो नेमका कुठला दिवस आहे. यमद्वितीया. मी हा शब्द आज पहिल्यांदा सॉरी. बाकी कोणाला माहिती आहे यमद्वितीया. इकडे सोफ्यावर बसलेले. चेक डिले झाला की यमद्वितीय असते आमच्याकडे. अपेक्षेने जावं आणि चेक न मिळावा यमद्वितीय असते आमच्यासाठी. नाही नाही दिवाळीत तो कुठला दिवस असतो. वेल नाही माहिती मला. काटे परिवारात कोणाला नाही माहिती. नाही. भाऊबीज. क्या बात आहे. व्हेरी गुड. भाऊबीज हे उत्तर आहे. भाऊबीज करेक्ट उत्तर आहे. यमीने यमाला ओवाळलं आणि म्हणून क्या बात आहे. हेच त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन आहे. जोरदार टाळ्या एकदा परत एकदा. ही जी तुम्ही बरोबर उत्तर देता याचं इथे हे गिफ्ट ठेवलेले आहेत. मग आता खरंच डोकं चालू. नाही पण याचं परीक्षण कुणीतरी इकडे छुपा परीक्षक करतोय आणि तो तुमचे मार्क लिहून घेतोय. या खेळाच्या शेवटी ते सांगितले जातील. मला वाटतं आपण अवनीला आता प्रश्न विचारूयात. अवनीला विचारूया. ठीक आहे. वसुबारस हा जो दिवाळीचा दिवस असतो त्या दिवशी काय करतात. गाईची पूजा करतात. ओके तू करतेस गाईची पूजा. हा म्हणजे मी मामाच्या गावाला जात असल्यामुळे दिवाळीत मला हा सण माहिती आहे कारण माझ्या मामाच्या घरी बरीच गुरं वगैरे आहेत. सो गाईची पूजा करतात हे मला माहिती आहे. वसुबारस या दिवशी गाईची पूजा केली जाते. करेक्ट उत्तर आहे. करेक्ट. आणि मग आता मुंबईमध्ये आता गाई दिसल्या नाही आजूबाजूला मग काय करायचं. प्रिया फालतू प्रश्न विचार ना. मला खरंच एक सिरियस प्रश्न. आई उपास करते मुलासाठी.
मला एक सिरियसली प्रश्न विचारायचा होता, Okay. ते पोलिसात आहे म्हणून, की सुतळी बॉम्ब जो असतो तो कसा डिफ्यूज करायचा. सुतळी बॉम्ब. हे कशाला तू सुतळी बॉम्बच्या उगीच नादी लागतो? उगीच प्रदूषण वगैरे होतं. दिवाळीमध्ये ना मस्त फराळ खायचा आणि मज्जा करायची. हे फराळावरनं मला आठवलं, माझी ना आई दरवर्षी म्हणते, यार तू पुढच्या वर्षी तरी ऍटलिस्ट काहीतरी थोडं तरी कर स्वयंपाकातलं, ऍटलिस्ट लाडू तरी वळ. लाडू वळ म्हणजे इनस्विंग की आउटस्विंग? कशाला विदाऊट मार्क्स तू एलिमिनेशनची काही गरज नाही. तर मला बेसिक प्रश्न आहे फराळाबद्दल. तर मला तो रियाला विचारायचा आहे. विचार. करंजीमध्ये आपण जे सारण भरतो ते माहिती असेल ना तुला, सारण भरतात ते? हो करंजी. तर त्याला सारण का म्हणतात? सारण कारण तेच सांगायचंय तुला, का भरतात? कारण नुसतंच जर रिकामा दिला तो खुळखुळा, ते कसं खाणार? नाही 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 माहिती मला. दिवाळ सणाचा सगळा सार त्या सारणामध्ये असतो म्हणून त्याला सारण म्हणतात आणि ते गोड असतं. तर तूही उत्तर देत होतास आता काहीतरी, तर तुला माहिती आहे वाटतं रेसिपीज बद्दल. मी तर मला सांग, चकलीची रेसिपी कशी करतात? चकलीची रेसिपी मला रेसिपी वगैरे मला नाही माहित गळे. बरं मग चकलीची रेसिपी इथे कोणाला माहित असेल, आपण कोणाला विचारूयात? मला माहितीये, कावेरीला विचार. कावेरी, तिच्या हाताला खूप छान चव आहे, ती खूप सुंदर जेवण बनवते, तिला नक्कीच माहिती असणार चकली कशी बनवते. भाजणीची करतात चकली. ते भाजणी नीट सगळे धान्य भाजून घेतात व्यवस्थित आणि ती एकत्र करून दळायला टाकतात आणि मग ते थोडं थोडं पीठ भिजवून मग त्याची चकली करतात. कालच सीन केलाय आम्ही. रेसिपी सांगितलीच नाहीये, दळ्याला टाकतात आणि चकली करतात. रेसिपी कुठे आहे? सीन एवढाच होता. सीन मध्ये तेवढंच. हे उत्तर बरोबर होतं की नाही हे विचारायला पाहिजे ना कोणाला तरी. अलकाताई, हे उत्तर बरोबर होतं का? नाही, ते तिचं अर्ध उत्तर बरोबर होतं. मग त्या भाजणीत आपल्याला हवं तसं लाल तिखट वगैरे घालून ती टेस्ट यायला हवी, थोडी हळद सगळं घालून मग तेल वगैरे घालून जरा मळायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायची आणि मग चकल्या पाडायच्या आणि तळायच्या. झालं. दिवाळीत त्याला चकल्या म्हणतात आणि एरवी चकणा म्हणतात. वा, क्या बात आहे. तरी झालं चकल्यांचं. पण दिवाळीत आपण आणखीन एक पदार्थ बनवतो, तो म्हणजे बेसनाचा लाडू. बेसनाचे लाडू जे आहेत त्याबद्दल मला पूर्णाला विचारायचं आहे. पूर्णा, बेसनाचे लाडू बेसनापासून बनतात, पण मग ते बेसन कशापासून तयार होतं? चणा डाळ. चणा डाळ बरोबर उत्तर आहे. पूर्णासाठी चणा डाळच लागते. म्हणजे मकरन किचन मध्ये जात होतं. मकरनला माहिती आहे पुरणासाठी चणा डाळ. ती पण पुरण यंत्रातनं असं बायको बसवत आहे का पुरणपोळी करताना? एवढे कष्ट आता कोण अलीकडच्या काळात घेते? अनासपुरांकडे काय भरोसा नाही आहे. बायकोच उघरण आहे तुझी. हो, पण पूर्णासाठी म्हणजे दिवसच घालवावं लागेल, त्यापेक्षा आपल्या अलीकडे रेडीमेडची सगळीकडे सोय असते. माझ्या मते दोघांनी व्हॉट्सअपवर बोलावं. पूर्णाने मस्त उत्तर दिलंय, जोरदार टाळ्या. तुला अजून एक मी प्रश्न विचारेन बेसनाच्या लाडू बद्दल. त्याच्यावर जो बेदाणा लावतात तर तो त्याच्या म्हणजे वर का लावतात, आत का नाही लावत? म्हणजे लाडू खाताना डिस्टर्ब नको व्हायला तो मध्ये असल्यावर, त्यामुळे वरती असेल तर तो असं काढून ठेवून मग लाडू. पूर्ण तसं नाही येते. डायबिटीस वाल्याला दिला तो फक्त बेदाणा खातो, लाडू परत दे. हे करेक्ट उत्तर आहे. मकरन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे करेक्ट उत्तर आहे. तर या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेत आणि तुमची उत्तर ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि आता वेळ झाली आहे तो छुपा परीक्षक रिव्हील करण्याची. तुमचे सगळे गुण लिहून घेत होते समीर चौगुले. त्यांनी आणि आता तुमचा फायनल राऊंड ते स्वतः कंडक्ट करणार आहेत. आणि त्यासाठी सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. किती जुने
जुने मित्र होते. आणि या फायनल राऊंड मध्ये जे कोणी जिंकतील त्या विजेतीला मिळणारे एक खूप मस्त भेटवस्तू आणि ज्या उपविजेत्या होतील सगळ्यांना त्यांनाही आपल्याकडे भरपूर भेटवस्तू इथे आहेत. सो कोणी निराश होऊ नका आणि ऑल द व्हेरी बेस्ट फायनल राऊंड साठी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मंडळी, दिवाळी निमित्ताचा हा विशेष भाग आहे. आज अजिबात स्पर्धा नाहीये. सरपंचांना विचारूया त्यांना कशी वाटली आजची दिवाळी. हास्य आणि खुर्द बुद्रुकच्या हास्य पैलवानांनी हा दिवाळीचा आखाडा आज असा रंगवलाय. क्या बात है. आहा. या आखाड्यात कुस्ती कुणाची हो, सरशी मात्र बघणाऱ्याचीच होती. क्या बात, क्या खूप. वा वा वा. आणि ह्यानंतरचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महिला राखीव मतदारसंघातून नेहमीच निवडून येणाऱ्या येड का खुळ फेम अलकाताई कुबल यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. आज आपल्या या भागात ह्या अष्टनायिका आल्या आहेत सोनी मराठी परिवाराच्या. त्यांचं आधी मनापासून स्वागत. सगळ्या आमच्या रसिक प्रेक्षकांना, आमच्या सगळ्या कंटेस्टंटना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज खरंच दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली आहे. उद्याही तेवढेच आम्हाला फटाके वाजलेले ऐकायचे आहेत, फराळ खायचा आहे, सगळ्या गमती जमती पाहायच्या आहेत. आणि या अष्टनायिकांबरोबर अजून काय काय गमती होणार आहेत तेही आम्हाला अनुभवायचं आहे. वा 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 वा. लई भारी.